हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आलेलो आहे चिंचपोकळीला। चिंचपोकळीला कशासाठी आले ते तुम्हाला सांगतो। तर चिंचपोकळीला येण्याचं कारण म्हणजे जे गणपती बनतात त्या कारखान्यामध्ये आलं आणि तुम्हाला दाखवतो की गणपतीची मूर्ती केवढ्या साईजच्या आहेत आणि किती बनवून तयार आहेत ते। आणि आम्ही जिथे राहतो म्हणजे जेजेमध्ये तिथला गणपती पण इथेच बनतो याच चिंचपोकळीच्या कारखान्यात। तर ते पण तुम्हाला दाखवतो आणि आम्ही पण बघतो। तर आता आपण कारखान्याच्या बाहेर आलेलो आहे आणि बॅक कॅमेऱ्यातून आता मी तुम्हाला दाखवतो आणि गणपतीच्या मूर्त्या बघू शकता। तिकडे जाऊन पण दाखवतो, काम चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो। आतमध्ये एंट्री करण्याआधी विजय कातू सर आहे, त्यांचा हा कारखाना आणि मूर्त्या पण तुम्ही बघू शकता इथे। पूर्ण आपण आतपर्यंत जाऊया आणि इकडे काम चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो, मूर्त्यांचं काम कसं होतं ते थोड्याफार प्रमाणात। आणि पुढे त्या साईडला मूर्त्या म्हणजे रंगवण्याचं काम अर्ध्या म्हणजे रंगवून झालेले आहेत अर्ध्यापेक्षा जास्त, आणि ते मूर्त्या रंगवण्याचं काम चालू आहे। तर आपण आतमध्ये जाऊया आणि मूर्त्या पण तुम्ही बघू शकता। ही त्या मूर्ती या बनवून तयार आहेत आणि तुम्ही वर्कर्स पण बघू शकता म्हणजे मूर्ती बनवत आहेत ते। आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघा इथे कलरचं काम चालू आहे। ते आपल्या मूर्तीचा हात बनवत आहेत। तर आपण पुढे जाऊ। हे बघा इथे पण एक आहे। आणि बघा ही मूर्ती म्हणजे बनून तयार आहे पूर्ण, थोडंसं तिचं काम चालू आहे। खूप मूर्त्या आहेत म्हणजे इथे। आणि आपण पण जर मी गावी गेलो ना गणपतीला तर आपल्या जेजेच्या आगमनाची पण व्हिडिओ बनवू, तेव्हा पण इथेच यायचं आहे। ही ह्या मूर्तींपैकीच एक असणार आहे जेजेचा राजा। आणि ही अशीच मूर्ती असते जेजेची, याच प्रकारची सेम असते बसलेली वगैरे, जशी दिसते तशी दुसरी असेल कारण खूप मूर्त्या आहेत सेम। तरी बघा हा ही इथे एक आहे आणि ही एक ती सेम आहे। पुढे पण जाऊया, पुढे अजून आतपर्यंत आहे, तिथपर्यंत कारखाना आहे, तिथपर्यंत आपण जाऊया आणि बघू। आणि बघा ही पण मूर्ती बघू शकता, ही हत्तीवरती गणपती विराजमान झालेले आहेत। कोण हासुनी मोठा आशीर्वाद दिला, सदा चला करूया नमन गणरायाला। त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला। गणपति देवा तुमसे बढ़कर का, स्वामी तुमसे बढ़कर का, और तुम्हारे भक्त तनों में हमसे बढ़कर का, और स्वामी हमसे बढ़कर का। देवा देवा गणपति देवा तुमसे
आणि आपण कारखान्याच्या मागच्या साईडला आलो आहे. हे बघा इथपर्यंत, इथे मूर्ती, इथून एक मागून हा एक रस्ता आहे आणि त्या साईडने एक आहे. तर इथपर्यंत आपण जाऊया. हे बघा, आणि ही इथे एक मूर्ती आहे. आणि आता इथून आपण पूर्ण तिथपर्यंत नॉनस्टॉप दाखवतो एकदा. आणि इथून मग आपल्याला जायचं आहे परेल वर्कशॉपमध्ये. आता आपण चिंचपोकळीमध्ये आहे, विजय खाते यांच्या वर्कशॉपला आहे. या साईडला पण गणपती आहेत. इकडचे तर आपण लास्टपर्यंत बघितले, इकडे पण आहेत. आणि बघा ह्या साईडला पण, म्हणजे इथे 3 गणपती आहेत. हे बघा इकडे त्याचं काम चालू आहे गणपती. इकडे पण आहे आणि एक इकडे आहे. तर आता आपण निघालेलो आहे चिंचपोकळी वर्कशॉपवरून आणि आता परेल वर्कशॉपला जाऊया. परेलचा जो वर्कशॉप आहे तिकडे. तर आता परेलमध्ये आलेलो आहे आणि बघूया आता गाडी लावायला जागा. आणि या परेलमधील कारखान्याचा हे आहे एंट्रन्स. हे उंची तुम्ही बघू शकता किती उंच आहे ते, कारण मूर्तीची तुम्ही त्या मूर्तीची हाईट बघू शकता किती येते. बाहेर निघताना प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. आणि तो जो समोर जो आहे तो उमरखाडीचा राजा, म्हणजे आपल्या जेजेच्या समोर आहे. आपण तिथे सुद्धा जाऊया. आणि मूर्तिकारांचं नाव आहे बघा, कुणाल डिंगणकर, श्री आर्ट्स. बघूया आतमध्ये जाऊया. या समोर बनतोय तो उमरखाडीचा राजा. हे बघा इकडे सुद्धा काम चालू आहे. या साईडला पण आहे बघा, आतमध्ये जाऊया. आणि आता आपण येते श्री आर्ट्समध्ये. तुम्ही मूर्त्या बघू शकता, इकडे पण किती सुंदर सुंदर आहेत त्या. ओके, या साईडला सुद्धा आहे. आणि बघा इकडे छोट्या मूर्त्या गणपतीच्या, आता या आपण दाखवतो.
गोड हसूनी मोठा आशीर्वाद दिला ग सदा चला करूया नमन गणरायाला ग त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला ग त्याने गोड हसूनी मोठा आशीर्वाद दिला ग सदा चला करूया नमन गणरायाला ग त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला ग
जीवन वाहू दे